विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटाने आणले अडचणीत, हायकोर्टाने पाठवली नोटीस। राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। ठाकरे गटाने काल जनता न्यायालय या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवून शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर इकडे शिंदे गटानेही राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट 16 आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। त्यासोबत त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला। मात्र याच निर्णयावरून शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणले आहे। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदारांना अपात्र ठरवू नये या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना नोटीस बजावली आहे। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुख्य भरत गोगावले यांना प्रतिस्पर्धी गटातील 14 आमदारांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांमध्ये अपात्रतेच्या याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या 10 जानेवारीला आदेश वैधता, योग्यता आणि अचूकता या निकषांना आव्हान देत आहेत असे म्हटले आहे।